नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला विधानसभेचा रणसंग्राम, तर त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने येणार आणि महायुती 160 ते 170 जागा जिंकेल। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही, त्यांचं राजकीय भविष्य टांगणीला लागलंय। संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा, तर महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील, राऊतांचा दावा। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो हम सेफ है या नाऱ्याचा वेगळा अर्थ काढू नका। मोदींनी कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख केलेला नाहीये। सर्वांनी एकत्र येत लोकशाही प्रगल्भ करणं हाच हेतू आहे। अजितदादांवरील प्रश्नावर TV9च्या मुलाखतीमध्ये शिंदेंची प्रतिक्रिया। जनतेच्या मनात महायुती सरकारबाबत चीड, महाराष्ट्रात यावेळी सत्ता परिवर्तन अटळ आहे। 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत। महायुतीच्या विजयाच्या दाव्यावर संजय राऊतांची टीका। 1978 पासून ज्यांची महाराष्ट्राशी गद्दारीची पार्श्वभूमी राहिली आहे ते आम्हाला गद्दार म्हणतात। 2017च्या गणेश चतुर्थीपासून ते दादांनी शपथ घेतली तोपर्यंत काय घडलंय हे छाती ठोकपणे सांगतो। धनंजय मुंडेंचा थेट पवारांवर हल्लाबोल। ज्यांचे हात स्वच्छ आहे त्याला कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाहीये। ईडी कारवाईवरून पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। तुमचा विरोध असेल तर वाढवण आणि मार्वे बंदर होऊ देणार नाही। आपलं सरकार आल्यावर त्यांचा आदेश फाडून फेकणार। विकासाच्या नाही तर सत्यानाशाच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिंदे गटाचा जाहिरातीमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, शिंदे गटाच्या जाहिरातीत उल्लेख। शिवसेनेला भाजपची कमळाबाई होऊन देईल असं बाळासाहेब म्हणाले होते का? शिंदे गटाच्या जाहिरातीवरून उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र।